नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामींना प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज रविवार गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा ही आषाढ महिन्यामध्ये येते. 24 महिन्यामध्ये 24 पौर्णिमा असतात, पण आषाढ महिन्यामध्ये गुरुपौर्णिमेला खूप सारं महत्त्व आहे. आपण आपल्या गुरुसाठी काहीतरी करत असतो, गुरुला स्मरण करत असतो किंवा गुरूंची सेवा करत असतो. आपल्या आयुष्यातले आपले प्रथम गुरु आपले आईवडील असतात. आपल्या आईवडिलांच्या नंतर आपले दुसरे गुरु म्हणजे आपले शिक्षक असतात आणि आपल्या सर्वांवरचे गुरु म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज असतात. आता सध्या तरी सर्वप्रथम आपल्या आयुष्यामध्ये आपले गुरु आहेत ते म्हणजे आपले स्वामी आहेत. स्वामींसाठी आपण काही ना काही करत असतो, स्वामींची सेवा करत असतो. आपण दररोज भक्तिभावाने तर स्वामींची सेवा करतो, पण गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही स्वामींची सेवा करायची आहे. म्हणजे सारा अमृत तुम्ही 21 अध्याय झाले तर तुम्ही पठण करायचं आहे. 11 माळी जप करायचा आहे. 11 माळी नसेल जमत तर तुम्ही 1 माळ जप करायचा आहे. त्यानंतर तुम्ही तारक मंत्र तुम्ही 11 वेळा बोलू शकता. नाही जमलं, तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही 1 वेळा तारक मंत्र देखील तुम्ही बोलायचं आहे. अनेक सेवा आहेत अशा स्वामींच्या तुम्ही या दिवशी करू शकता. त्याच्यानंतर तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती आहे, फोटो आहे, त्याचे देखील तुम्ही सेवा करायची आहे. गुरुचरित्रातला 14वा अध्याय, 15वा अध्याय, 18वा अध्याय किंवा 9वा अध्याय तुम्ही पठण करायचा आहे किंवा या दिवशी ही सेवा करायची आहे. तसेच तुम्ही मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तुम्ही याला अभिषेक देखील करायचा असेल. फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याला चंदन अष्टगंध लावून तुम्ही त्याची सेवा करू शकता. नंतर तुम्ही स्वामींना प्रिय असणारी फुले म्हणजेच पिवळी फुले स्वामीला प्रिय आहे. त्याच्यानंतर चाफ्याचं फूल देखील स्वामींना खूप प्रिय आहे. तर तुम्ही या दिवशी ज्या आपल्या गुरूंच्या प्रिय वस्तू आहेत ते त्यांना अर्पण करायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही नैवेद्य देखील दाखवू शकता. स्वामींना आवडता नैवेद्य बेसन लाडू, शेवग्याची शेंग आणि पुरणपोळी याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही गुरूंची सेवा करायची आहे. दिवसभरात जमल एवढी तुम्ही सेवा करायची आहे. त्याचबरोबर आपण या दिवशी काही उपाय देखील करायचे आहेत. असं म्हणतात शास्त्रानुसार ज्या दिवसाला महत्त्व आहे किंवा स्पेशल दिवस असतात त्या दिवशी आपण काही जर उपाय केले तर त्या उपायाचं खरोखर फळ मिळतं किंवा त्याचा परिणाम देखील दिसतो. त्याच्यामुळे तुम्हाला आज काही उपाय करायचे आहेत. तर आईने मुलांवरती असे काही वस्तू उतरून टाकायच्या आहेत. त्याच्यामुळे त्यांची नजरबाधा सर्व काही दूर होणार आहे. त्यांची अचानक प्रगती थांबलेली आहे ती प्रगती होणार आहे. त्यांना कसला दोष लागलेला असेल किंवा चिडचिड करत असतील ती सर्व काही दूर होणार आहे. तर आता आपण पाहूया कोणत्या अशा वस्तू आहेत किंवा कोणते उपाय आहेत ते केल्याने आपल्या मुलाची नजर उतरणार आहे. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जे पण मी व्हिडिओ काही अपलोड करेन ते तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त लिहायला देखील विसरू नका. चला पाहूयात कोणते उपाय आहेत. तर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस नजर उतरवायची आहे मुलाची आपल्या. तर तुम्हाला संध्याकाळी 1 वाटी किंवा 1 प्लेट घ्यायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मीठ घ्यायचं आहे, खडं मीठ घ्यायचं आहे. तुम्हाला खडं मीठ मला वाटतं सगळ्यांच्याच घरामध्ये असतं, तर तुम्हाला खडं मीठ घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे घेऊ शकता, कितीही घेऊ शकता. 1 चमचा 2 चमचे खडे मीठ तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे. तुमच्या घरी पिवळी मोहरी असेल तर तुम्ही पिवळी मोहरी घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 3 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. 3 लाल मिरच्या घेतल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा, अगरबत्ती, धूप लावून ठेवायचे आहे. त्याच्यानंतर मुलाला तुम्हाला उत्तर किंवा पश्चिम बाजूला बसवायचं आहे. मुलाचं तोंड दक्षिण बाजूला होऊ नये याची काळजी घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जसा घड्याळाचा उलटा काटा फिरतो त्याप्रमाणे तुम्हाला मुलाची नजर उतरवायची आहे. नजर उतरवताना तुम्हाला 7 वेळा नजर उतरवायची आहे. त्यावेळेस तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला 7 वेळा बोलायचा आहे. त्याच्यानंतर नजर उतरवून झाल्यानंतर तुम्ही मधी अजिबात बोलायचं नाही किंवा मुलालाही बोलू द्यायचं नाही. 7 वेळा उतरल्यानंतर ही तुम्ही नजर उतरवलेली आहे ती तुम्ही बाहेर घ्यायची आहे. एखादी मातीची पंती असेल किंवा एखादी प्लेट असेल त्या प्लेटमध्ये ठेवून तुम्हाला कापराच्या वड्यासोबत किंवा तुम्ही तसंच तुम्हाला ते पेटवायचं आहे. ती नजर नष्ट करायची आहे. जी नजर दोष लागलेला आहे, काही
वाईट परिणाम झालेला आहे किंवा कुणाचे दृष्ट लागलेले आहे ते सर्व निघून जाणार आहे. तुम्ही घराच्या बाहेर हे जाळं ठेवायचं आहे. मिरच्या आणि पिवळी मोहरी आणि मीठ अशा प्रकारे तुम्ही नजर उतरवायची आहे. ती नजर किंवा अग्नी ती शांत झाल्यानंतर तुम्हाला ती अग्नी किंवा ती नजर नष्ट झालेली आहे असं समजून तुम्ही ती निर्माल्यात किंवा एखाद्या झाडाच्या कडेला तुम्ही हे टाकू शकता. म्हणजे तुमच्या मुलाची नजर उतरलेली आहे असं समजायचं आहे. या दिवशी आवर्जून तुम्ही तुमच्या मुलाची नजर काढायची आहे. या दिवसाला खूप सारं महत्त्व आहे. त्याच्यामुळे तुम्ही या दिवशी आवर्जून तुमच्या मुलाची, कोणी लहान असेल किंवा आजारी व्यक्ती असेल, कुणाला नजर लागलेली असेल, कोणी आजारी असेल तर या दिवशी आवर्जून तुम्ही नजर उतरवायची आहे. याने सर्व दोष, अडचणी सर्व काही दूर होणार आहे. तुमचं मूल अभ्यास करत नाही किंवा कशाची तर टेन्शन आहे किंवा काहीतरी त्याला त्रास होत आहे किंवा विवाह जमत नाही, विवाहामध्ये अडचणी येत असतील, जॉबमध्ये अडचण येत असेल, नोकरीमध्ये अडचण येत असेल, कितीही मोठा असो किंवा छोटा असो, तुम्ही या दिवशी तुमच्या मुलाची नजर उतरवायची आहे. असं केल्यामुळे तुमच्या मुलाच्या काही आसपास सुद्धा काही नजर भटकणार नाही किंवा कुठलाही दोष लागणार नाही. आजची झालेली एवढी सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि इथंच थांबते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.